नमो बुद्धाय. जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आपल्या एका उपदेशामध्ये अतिशय महत्त्वाचा जो संदेश देतात तो इथे मला नमूद करावासा वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथामध्ये तो आलेला आहे. एका गृहस्थाला उपदेश करत असताना बुद्ध असं म्हणतात की जर एखादा शील सदाचारी व्यक्ती, एखादा सद्गुणी आणि सज्जन व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या 24 तास जरी संपर्कात राहत असेल, वावरत असेल, पण तरीसुद्धा त्या व्यक्तीला अशा शील सदाचारी सद्गुणी व्यक्तीची जर पारख करता येत नसेल तर त्याला अशी उपमा दिली आहे की जणू काही आपण एखादं आमटी करत असतो, त्या आमटीमध्ये दिवसभर जरी आपण पळीच ढवळत बसलो, ती पळी दिवसभर त्या वरणामध्ये कितीही ढवळली तरीही त्या पळीला ज्याप्रमाणे त्या आमटीची चव कळत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या सहवासामध्ये एखादा शील सदाचारी व्यक्ती आला तरी त्याला त्याची पारख करता येत नाही. म्हणजेच त्या व्यक्तीला पळीची उपमा तथागत बुद्धांनी दिली आहे. आणि याउलटच एखादा सद्गुणी शील सदाचारी व्यक्ती एखाद्याच्या संपर्कामध्ये क्षणभर जरी आला, पळभर जरी आला तरीसुद्धा तशा व्यक्तीच्या शील सदाचाराची जी पारख आहे, ज्या व्यक्तीला ती पारख करता येते अशा व्यक्तीला तथागत बुद्ध सुज्ञ व्यक्ती असं संबोधतात. आणि म्हणून आपणही आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी शील सदाचारी सद्गुणी व्यक्ती, त्या व्यक्तीचा आपल्याला पळभर जरी सहवास लाभला, क्षणभर जरी सहवास लाभला तरीसुद्धा त्याच्या सद्गुणांची पारख करता येण्यासारखं सिद्ध बनावं नाही की त्या दिवसभर ज्याप्रमाणे पळीवर्णामध्ये ढवळलेल्या मूर्ख माणसासारखं न बनता तथागत गौतम बुद्ध म्हणतात की अशा शील सदाचारी व्यक्तीची पारख तुम्हाला सुज्ञ व्यक्तीप्रमाणे क्षणभराच्या सहवासामध्ये सुद्धा करता आली पाहिजे. नमो.